Class 8 English 1.2 Androclus and the Lion या चॅप्टरचा चिट चॅट आज आपण पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, हॅव यू इव्हर हेल्प एनीवन, व्हाय? तुम्ही कधी कुणाची मदत केली आहे का आणि केली असेल तर का? आन्सर, येस आय हॅव हेल्प इट नाईस टू हेल्प अदर्स वेन दे नीड इट. येस, मी केली आहे हेल्प, कारण जेव्हा दुसऱ्यांना गरज असते तेव्हा आपण मदत केलेली केव्हाही चांगलं असतं म्हणून. सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड यू हेल्प देम हर? तुम्ही त्या व्यक्तीची कशी मदत केली आहे? आन्सर, माय मॉम वॉज बिझी सो आय हेल्प क्लीन द किचन. माझी आई जेव्हा व्यस्त होती तेव्हा मी किचन स्वयंपाकघर क्लीन करून स्वच्छ करून तिला मदत केली. थर्ड क्वेश्चन आहे, हॅज एनीवन इव्हर हेल्प यू इन युअर नीड? एनीवन, कुणीतरी हेल्प तुम्हाला मदत केली आहे का कधी जेव्हा यू नीड, तुम्हाला जेव्हा गरज होती, नीड म्हणजे गरज, तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला कुणी हेल्प केली आहे का? आन्सर, येस माय डॅड हेल्प मी फिक्स माय बायसिकल चेन व्हेन इट केम ऑफ. जेव्हा माझ्या बायसिकलची चेन निघाली होती तेव्हा माझ्या डॅडने, माझ्या पप्पांनी मला हेल्प केली होती. फोर, हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम? त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते? फील म्हणजे वाटणे. आन्सर, आय फेल्ट रिअली ग्रेटफुल अँड हॅपी. मला खूप अभिमान वाटला होता आणि मी खूप आनंदी झाले होते. क्वेश्चन नंबर 5, हाऊ डीड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम हर? तुम्ही तुमचा कृतज्ञपणा कसा दाखवला? जेव्हा दुसऱ्याने तुम्हाला हेल्प केली होती तेव्हा तुमचा कृतज्ञपणा त्यांना किंवा तिला कशा प्रकारे दाखवला? आन्सर, आय थँक माय डॅड अ लॉट अँड ऑफर्ड टू हेल्प हिम विथ समथिंग लेटर. थँक म्हणजे आभार मानले, माय डॅड म्हणजे माझ्या पप्पांचे मी आभार मानले, अ लॉट म्हणजे खूप, माझ्या पप्पांचे मी खूप आभार मानले, हेल्प हिम विथ समथिंग लेटर, जेव्हा नंतर केव्हा तरी गरज लागेल लेटर तेव्हा मी तुम्हाला काहीतरी हेल्प, समथिंग काहीतरी हेल्प करीन असं त्यांना सांगितलं. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव रीड हर्ड. ऑल्सो नेम द ब्रेव हिरो हिरोईन ऑफ इच स्टोरी. डिस्कस चर्चा करा, विथ युअर बेंचमेट तुमच्या बेंचमेटसोबत, अँड राईट डाऊन लिहा, राईट डाऊन लिहा, द नेम्स नावे, एनी 5 कुठलेही 5 स्टोरीज, कुठल्याही 5 स्टोरींची नावे लिहायची आहेत, ऑफ ब्रेवरी, ब्रेवरी म्हणजे धाडस, शौर्य, शौर्यकथा तुम्ही ऐकलेल्या, दॅट यू रीड ऑर हर्ड, ऐकलेल्या किंवा वाचलेल्या शौर्यकथांची 5 शौर्यकथांची नावं लिहायची आहेत. आणि ऑल्सो नेम द ब्रेव हिरो हिरोईन ऑफ इच स्टोरी, आणि त्यातल्या धाडशी हिरो हिरोईनची नावंसुद्धा त्याच्यासमोर लिहायची आहेत. इथे चार्ट दिला आहे आपल्याला, नेम ऑफ द स्टोरी आणि नेम ऑफ द हिरो हिरोईन. ए, द एस्केप फ्रॉम आग्रा, आग्र्यावरून सुटका, ही स्टोरी आपण वाचलेली आहे 4थीच्या पुस्तकात. छत्रपती शिवाजी महाराज त्याचे हिरो आहेत. पावनखिंड, याची हिरो आहेत बाजीप्रभू. झाशी की राणी, याची हिरोईन आहे राणी लक्ष्मीबाई. हिरकणी, हिरकणीसुद्धा आपल्याला स्टोरी होती मराठीच्या पुस्तकात. हिरकणी, हिरोईनचा नेम आहे हिरकणी. गड आला पण सिंह गेला, या स्टोरीचे हिरो आहेत तानाजी मालुसरे. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. खाली ब्रॅकेटमध्ये काही अल्टरनेटिव्ह दिले आहेत, ते योग्य अल्टरनेटिव्ह चूज करून या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत लायन संदर्भातल्या.
First, lions are called dash dash of the jungle. Emperor, lord, king. Lions are called king of the jungle. Lions belong to the dash dash family of animals. Dog, cat, horse. Lions belong to the cat family of animals. 3. Lions are carnivorous animals. Dash dash animals carnivorous. Carnivorous, herbivorous आणि omnivorous. कार्निव्हेरस म्हणजे मांसाहारी, हर्बिव्हेरस म्हणजे शाकाहारी आणि ओमनिव्हेरस म्हणजे दोन्ही प्रकारचे. म्हणजे लायन्स कसे आहेत? मांसाहारी, म्हणून कार्निव्हेरस ॲनिमल्स. 4. डॅश डॅश लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लायनेस डू नॉट हॅव इट. कब, मेल, फिमेल. मेल लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक. मेन म्हणजे काय? आयाळ, सिंहाच्या मायाने भोवती असलेली आयाळ. मेल लायन्सला ती असते. लायनेस म्हणजे सिंहिणींना ती आयाळ नसते, तर फक्त सिंहांना ती आयाळ असते मानेभोवती. 5. अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ डॅश डॅश. अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ प्राईड. ग्रुप ऑफ लायन्स म्हणजे सिंहांचा समूह, त्याला काय म्हणतात? प्राईड. 6. Lions attack only when they are dash dash. When they are hungry. आज आपण या लेसनचा चिटचॅट पाहिला. इंग्लिश वर्कशॉप आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये.